नमस्कार, मी अश्विनी. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. बघता बघता 2 श्रावण सोमवार झाले आणि आता 3रा श्रावण सोमवारही आला आहे. सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी 3रा श्रावण सोमवारचा उपवास केला जाणार आहे. श्रावण सोमवारी आपण शिवपूजा करत असतो. या श्रावण सोमवारी शुभ आणि अशुभ योग तयार होत आहेत. शुभ योग असा की या श्रावण सोमवारी रक्षाबंधनासारखा पवित्र सण आला आहे आणि अशुभ योग असा की या दिवशी सकाळपासूनच राहू काळ आणि भद्रा काळाची सावली पडत आहे. भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. सोमवारी भद्रा काळाची सावली ही सुमारे 10 तास राहणार आहे. श्रावण सोमवार, रक्षाबंधन, राहू काळ, भद्रा काळ या सगळ्या शिवपूजा कशी करावी? तुमच्याही मनात प्रश्न पडलाच असेल की शिवपूजा आपण सकाळी करत असतो, पण सोमवारी सकाळी भद्रा काळ असणार आहे. तर भद्रा काळात शिवपूजा करावी का? शिवपूजा कधी करावी, कशी करावी, कोणती शिवमूठ व्हावी, कोणत्या गोष्टी पाळाव्यात, रक्षाबंधन आहे तर उपवास करावा का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा. सोबतच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना रक्षाबंधन आणि 3रा श्रावण सोमवार निमित्त मंगलमय शुभेच्छा. तर सर्वात आधी बघूयात की भद्रा काळात शिवपूजा करावी का? तर भद्रा काळ हा अशुभ काळ मानला जातो आणि या काळात शुभ कार्य केली जात नाहीत. आणि सोमवारी भद्रा काळ हा पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर या काळात शिवपूजा केली जात नाही. तर तुम्ही या दिवशी शिवपूजा शक्य असेल तर भद्रा काळ सुरू होण्याआधी करू शकता किंवा मग सायंकाळी प्रदोष काळात शिवपूजा करावी. सोमवारी प्रदोष काळाची वेळ ही सायंकाळी 6:55 ते रात्री 9:07 असणार आहे. तर तुम्ही या काळात शिवपूजा करू शकता. तर या दिवशी शिवपूजा करताना सर्वात अगोदर शिवपूजा करण्यासाठी पूजेची जागा स्वच्छ करावी. त्यानंतर त्या ठिकाणी पाट टाकून त्यावर कापड टाकावे आणि त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर दिवेची पूजा करावी, म्हणजे हळदी कुंकू वाहून अक्षता वाहाव्यात आणि एक फूल अर्पण करावं. त्यानंतर आचमन करावं. आचमन कसं करतात ते आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. त्यानंतर एका ताटात शिवलिंग ठेवावं. तुमच्याकडे जर शिवलिंग नसेल तर तुम्ही वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग बनवू शकता आणि त्याची पूजा करू शकता. आणि पूजा झाल्यानंतर ते शिवलिंग तुम्ही विसर्जित करू शकता. शिवलिंगावरती अभिषेक घालावा. अभिषेक तुम्ही पंचामृत, कच्चं दूध किंवा मग स्वच्छ पाण्यानं घालू शकता. त्यानंतर शिवलिंग स्वच्छ करून पूजेच्या ठिकाणी स्थापन करावं. शिवलिंग स्थापन करताना त्याखाली थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. त्यावर शिवलिंग स्थापन करावं. शिवलिंगाला गंध लावावा. शिवलिंगाला कुंकवाचा गंध लावला जात नाही. त्यांना तुम्ही अष्टगंध, बुक्का, भस्म किंवा मग चंदनाचा गंध लावू शकता. त्यानंतर फुलं अर्पण करावीत. असेल तुमच्याकडे तर धोत्र्याचं फूल किंवा पांढरी फुलं अर्पण करा. त्यानंतर बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र तुम्ही 1, 3, 5, 7, 11, 51 किंवा 108 या संख्येनं तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता. बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी पालथी अर्पण करावीत. त्यानंतर कच्चे वस्त्र अर्पण करावं. त्यानंतर तुमच्याकडे जे काही शिवपूजेचं साहित्य असेल ते तुम्ही एक एक करून अर्पण करावं. किंवा मग जर तुमच्याकडे असेल तर रुद्राक्ष माळ पूजेत ठेवावी. रुद्राक्ष माळ पूजेत असेल, बाकी साहित्यात एखादं साहित्य कमी जास्त असेल तरी सुद्धा चालतं. त्यानंतर नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये तुम्ही फळं ठेवू शकता किंवा मग दूध, साखर, दही, साखर किंवा मिठाई ठेवू शकता. आणि त्यानंतर कापूर आरती करावी आणि मग शेवटी शिवमूठ व्हावी. तर 3रा श्रावण सोमवारी शिवमूठ ही हिरव्या मुगाची वाहिली जाते. तर मूठभर मूग घेऊन ते शिवलिंगावरती अर्पण करावेत. तर शिवमूठ कशी वाहिली जाते, त्याची योग्य पद्धत कोणती आहे, त्याचा स्वतंत्र व्हिडिओ आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि शिवपूजा केल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. संपूर्ण शिवपूजा करत असताना, शिवमूठ वाहत असताना तुम्ही शिवमंत्राचा म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तुमच्याकडे जे काही पूजा साहित्य असेल त्यात तुम्ही शिवपूजा करू शकता.
सर्व साहित्य असावंच असं अजिबात नाही. फक्त पूजा करताना आपलं मन एकाग्र असावं आणि आपल्या मुखात देवाचं नामस्मरण असावं. मनापासून केलेली भक्ती ही देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि त्यात महादेव हे भोलेनाथ आहेत. हे भक्तांनी केलेल्या साध्या सोप्या पूजेने सुद्धा, साध्या सोप्या भक्तीने सुद्धा प्रसन्न होतात. फक्त पूजा करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते. अशा प्रकारे 3ऱ्या श्रावण सोमवारी तुम्ही ही पूजा करा आणि सोबतच रक्षाबंधनाचा सणही आनंदानं साजरा करा. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा.